आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 2 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। 12 जानेवारीपर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सदस्यता नोंदणी करावी असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले। खरे मंगल कार्यालयात सदस्यता नोंदणी अभियानासाठी सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये नवनिर्वाचित आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आलाय। सलग 20 वर्ष भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम केल्याबद्दल केदार खाडीलकर यांचा सत्कार आमदार पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला। आमदार पडळकर म्हणाले, भाजपाच्या वतीने संपूर्ण देशभर सदस्यता नोंदणीचा कार्यक्रम सध्या चालू आहे। जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे। सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होऊन येत्या 12 जानेवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सांगली शहर जिल्ह्यातून 2 लाख सदस्य करण्याचं उद्दिष्ट यावेळी ठरवण्यात आले। सोशल मीडिया संयोजक संकेत कुलकर्णी यांनी सदस्यता नोंदणी संदर्भात मोबाईलवरून कशा पद्धतीने सदस्य नोंदणी करायची याबद्दल माहिती दिली। आमदार सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। येणाऱ्या महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे सदस्यता अभियान अत्यंत महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं। यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सदस्यता अभियान पूर्ण ताकदीने राबवण्याबद्दल विश्वास व्यक्त केला। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत 40 ते 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। महामार्गावर पडलेल्या या मृतदेहावरूनच अनेक वाहने गेल्याने मृतदेहाचे तुकडे महामार्गावर विखुरले होते। याची माहिती कवटेमंकाळ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। घडलेला अपघात पाहिल्यानंतर पोलीस देखील चक्रावले। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे जमा करून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। सदरचा अपघात हा कवटेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी गावच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला। या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम आता पोलीस करतात। रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावर 2 वर्षांपूर्वी मिरजेजवळ एका व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला तर त्यानंतर शेकडो वाहने त्याच्या अंगावरून गेल्याचा प्रकार घडला होता। तसाच प्रकार पुन्हा याच राष्ट्रीय महामार्गावर घडलाय। कवटेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री अज्ञात वाहनाचं महामार्गावरून निघालेल्या एका 40 ते 45 वर्षीय युवकाला धडक दिली। या अपघातात तो जागीच ठार झाला। रात्रीची वेळ असल्याने कोणालाही हा मृतदेह निदर्शनास आला नसेल का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण या अपघातानंतर अनेक वाहने या तरुणाच्या मृतदेहावरून जात चिरडत होती। छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे महामार्गावर पडले होते। या घटनेची माहिती मिळताच कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असता तेही चक्रावले। मृतदेहाचे तुकडे पाहून स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं। स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, महेश गव्हाणे, सचिन माळी, आकाश कोलप, राजू मोरे, स्वप्नील धुमाळ आदींनी रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे पडलेले एकत्रित करून कवटेमंकाळ शासकीय रुग्णालयात पाठवले। सांगली शहरातील राजश्री शाहू महाराज रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत आणि मोकाट कुत्री जनावरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी प्रभाग 18 मधील नागरिकांनी 100 फुटी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। या आंदोलनाचं नेतृत्व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर यांनी केलं। त्यानंतर आंदोलकांनी 100 फुटीवरील अतिक्रमणाबाबत आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन फुटीवरील अतिक्रमणाबाबत आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेत निवेदन दिले। यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा वैशाली पडळकर, स्वाती शिंदे, उपाध्यक्ष रोहित जगदाळे, राजू नळवडे आदी जण उपस्थित होते। अमर पडळकर म्हणाले, 100 फुटी हा रस्ता सध्या गर्दीचा झाला। या रोडवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते। सिव्हिल रोडवर अनेक खासगी रुग्णालय, त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे काढणं आवश्यक आहे। ड्रेनेज चेंबरचे पडलेले खड्डे 4 महिने झाले तरी दुरुस्त झाले नाहीत, ही दुरुस्त करणं आवश्यक आहे। यासह प्रभाग क्रमांक 18 मधील भटकी कुत्री जनावरे यांचा बंदोबस्त करा, अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात वरद पडळकर, मनोज यमगर, चंदन संदीप लिंगले, कय्यूम शेख, समीर मोमीन, आरिफ शेख, उमेश नरगुंदे, हर्षद ताटे, बसवेश्वर औंधे, प्रकाश पाटील, राहुल दौंडमनी, भारत माने, समाधान लोंढे, यश मगदूम, कुमार यादव, सुरेखा औंधे, राधाताई माळी, जयश्री मगदूम, निर्मला माळी, सध्या पडळकर, अपूर्वा मगदूम आदी जण सहभागी झाले। महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित करण्यासाठी महापालिकेला मूळ मालकाच्या जागा ताब्यात घ्याव्या लागतात। त्यासाठी पूर्व आर्थिक रक्कम दिली जात होती, मात्र हे बंद करून लाभार्थ्यांना आता TDR स्वरूपात मोबदला दिला जाणार आहे। याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिल्या। या संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयुक्तांनी घेतली। विकास हस्तांतरणीय हक्काबाबत आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। वसंतदादा पाटील सभागृहात ही कार्यशाळा पार पडली। यावेळी शाखा अभियंता वैभव वाघमारे, ड्रॉप्समन संजय कांबळे, शामराव गेजगे, कनिष्ठ अभियंता अण्णा मगदूम, यासिन मंगळवारे, रवी भिंगारदेवे यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, महापालिका क्षेत्रात प्रारूप विकास आराखडा मंजूर आहे।
आहे। मंजूर विकास योजनेमधील अनेक आरक्षित विकसित करण्यात येणार आहे। शासनाकडून नकाशे उपलब्ध झाल्यानंतर ही कार्यवाही केली जाणार आहे। काही जागांचं भूसंपादन देखील केलं जाणार आहे। महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक बोजा न पडता लाभार्थ्यांना TDR स्वरूपात मोबदला दिला जाणार आहे। त्यासाठी नवीन संगणक प्रणालीची माहिती आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली। सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्गावरील कारंदवाडी नजीक डंपर चालकाने अचानक डंपर कारच्या आडवा मारल्याने झालेल्या अपघातात 4 चाकी जळून खाक झाली आहे। आष्टा येथे राहणारे नागनाथ काळोखे हे आपल्या कुटुंबियांसह I-20 कारमधून सांगलीच्या दिशेने जात होते। यावेळी रस्ते कामासाठी मुरुम वाहतूक करणारा डंपर अचानक विरुद्ध दिशेने वळण घेऊन आडवा आला। यात I-20चे वायरिंगमध्ये स्पार्किंग होऊन 4 चाकीने पेट घेतला। प्रसंगावधान राखत काळोखे कुटुंबीय गाडीतून बाहेर पडले। 4 चाकी कार या आगीत क्षणार्धात जळून खाक झाली। या अपघातात नागनाथ काळोखे, सिंधुताई काळोखे, विशाल काळोखे हे किरकोळ जखमी झाले। घटनास्थळी आष्टा पालिकेचे अग्निशामक पथक येऊन पाण्याचा फवारा मारत आगीवर नियंत्रण मिळवलं। यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती। अपघातानंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। स्वर्गीय माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कुपवाड वृद्ध सेवाश्रमात सतीच्या भेटप्रसंगी केले। यावेळी वृद्ध सेवाश्रमाच्या पाहणीदरम्यान त्यांनी वृद्ध सेवाश्रमातील आश्रितांची विचारपूस केली। आश्रितांच्या घरची माहिती, वृद्ध सेवाश्रमाची गरज का भासली यावेळी आश्रितांची उत्तरं ऐकून उपस्थितांचं डोळं पाणावलं। आश्रितांच्या डोळ्यातील पाणी पाहून वृद्धाश्रम हेच आपलं कुटुंब मानून उरलेलं आयुष्य आनंदाने हसत जगा असंही ते म्हणाले। स्वर्गीय माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचं कार्य प्रेरणादायी आहे। वृद्धाश्रमातील सुविधा व्यवस्था पाहून त्यांनी कौतुक केले। वृद्ध सेवाश्रमात सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। वृद्ध सेवाश्रमच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडमुठे यांनी त्यांचं स्वागत केलं। नातू प्रणव पाटील यांनी वृद्ध सेवाश्रमाची माहिती दिली। यावेळी संचालक अशोक पाटील, अधीक्षक अहिंसक धोत्रे, हेरम वाडकर, असद अमीन, दाऊद दलवाई, शाहीन शेख, आप्पा वालेकर उपस्थित होते। यानंतर त्यांनी स्वर्गीय शरद पाटील यांच्या घरी कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी स्वर्गीय शरद पाटील यांच्या पत्नी रत्नमाला पाटील, मुली विनयश्री पाटील, डॉक्टर सुप्रिया आडमुठे, नातू प्रणव पाटील, वितराग देवरशी, जावई राजू रायनडे, अजित आडमुठे यांची विचारपूस केली। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे लसीकरणाच्या दिवशी सुट्टी आहे असं म्हणत वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने गोंधळ उडाला। बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयात दर आठवड्याच्या बुधवारी येथे लसीकरण केलं जातं, मात्र या लसीकरणावेळी वैद्यकीय अधिकारी सुट्टीवर गेल्याचं कारण देत लसीकरणास आलेल्या महिलांना आणि बालकांना परत पाठवल्याचा धक्कादायक प्रकार बेळंकीचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष कांबळे आणि ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे, शीतल पाटील यांनी उघडकीस आणला। बुधवारी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास बेळंकीतील ग्रामीण रुग्णालयात काही महिला आपल्या लहान मुलांना घेऊन लसीकरणासाठी आल्या होत्या, मात्र यावेळी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज ख्रिसमसमुळे सुट्टी असून वैद्यकीय अधिकारी उपस्थित नाही, त्यामुळे लस देता येणार नाही असं सांगून परत पाठवलं। या घटनेची माहिती मिळता संतोष कांबळे, महेंद्र कांबळे यांनी धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला। या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत संबंधित गंभीर घटनेची दखल घेणं प्रशासनाला भाग पाडलं। यानंतर अधिकारी अनुपस्थित असतानाही लसीकरण सुरू झालं। परत गेलेल्या रुग्णांना पुन्हा बोलावून लसीकरण देण्यास सुरुवात झाली। यावेळी बोलताना ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र कांबळे म्हणाले, या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेवर न येणं तर दुपारी 1 ते 1.5 वाजताच परत जाणं असे प्रकार वारंवार घडतात। याआधीही बऱ्याचदा रुग्णाला व्यवस्थित उपचार न करणे, औषधे बाहेरून आणण्यास सांगणे, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असणे हे प्रकार वारंवार घडले होते, मात्र समज देऊन वेळोवेळी या प्रकाराकडे आम्ही कानाडोळा केला। मात्र लसीकरणाला सुट्टी हा गंभीर विषयासंदर्भात वैद्यकीय सेवेत असतानाही अधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर करून लसीकरणास येणाऱ्या लोकांना येऊ नका असं सांगितलं। आम्ही हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली असल्याचं ते म्हणाले। तासगाव तालुक्यातील सावळज येथील श्री सावळ सिद्ध विकास सोसायटी संस्थेतर्फे महाशिवरात्रीला द्राक्ष दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख ऋषिकेश बिर्ने आणि अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली आहे। द्राक्ष पिकाविषयी गैरसमज दूर व्हावेत आणि द्राक्ष खाण्याचे फायदे ग्राहकांना समजावेत यासाठी 26 फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्री दिनी द्राक्ष दिन साजरा केला जाणार आहे। तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती केली जाते। तासगाव पूर्वसह सावळज आणि परिसरात मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आणि देशाबाहेर द्राक्षाची विक्री होत असते। बाजारपेठेसह ग्राहकांमध्ये द्राक्षाबद्दल गैरसमज आहेत। द्राक्षामध्ये विविध गुणधर्म आणि आरोग्याला फायदेशीर असणारे घटक असून त्याचा आहारामध्ये वापर वाढला पाहिजे। यासाठी जनतेत आणि द्राक्ष ग्राहकांमध्ये प्रबोधन आणि जागृती होणं गरजेचं आहे। यासाठी संस्थेतर्फे पुढाकार घेतला जाणार आहे। सावळ सिद्ध विकास सोसायटीचा शताब्दी महोत्सव सुरू असून या अंतर्गत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। द्राक्ष सल्लागार यश ॲग्रो लॅबचे चेअरमन विजय कुमार
खंबार यांनी महाशिवरात्री दिनी द्राक्ष दिन साजरा करण्याचं आवाहन सावळज येथील द्राक्ष पिकाच्या सत्रात केलं होतं. त्याला संस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाशिवरात्री दिनी सावळज येथे मोठ्या प्रमाणात विविध संकल्पना राबवत द्राक्ष दिन साजरा करण्यात येणार आहे. द्राक्ष बागायतदार संघाची ही या कार्यक्रमाला मदत घेतली जाणार आहे. विविध ज्येष्ठ द्राक्ष बागायतदारांच्या सहकार्याने द्राक्ष दिन हा उत्सवाच्या स्वरूपात साजरा होणार आहे. सावळ सिद्ध विकास सोसायटीच्या मासिक बैठकीत या संदर्भात ठराव करण्यात आला. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी, कारवे, ढगेवाडी, शिवपुरी, रेठरे धरण, मरळनाथपूर ही गावे वीर बागायतदार म्हणून ओळखली जातात. या परिसरामध्ये सध्या आता रब्बीचा हंगाम जोरात सुरू आहे. काही ठिकाणी गहू, हरभरा, शाळू, मका, भाजीपाला पिके आदी जोमात आहेत. परंतु या परिसरातील ओढे, ओघळी, नाले डिसेंबर अखेर पूर्ण कोरडी ठणठणीत पडले. त्यामुळे या परिसरातील विहिरींची भूजल पातळी कमी झाली आहे. सध्या पिके तर जोमात आहेत, पण भूजल पातळी कमी झाल्यामुळे पाण्याची टंचाई भासू लागली आहे. सध्या वाकुर्डे बुद्रुक योजनेचं पाणी अनेक तलावांमध्ये सोडलं जाते. या पाण्याचं आवर्तन ओढे, ओघळी, नाले यांनी सोडलं तर या परिसरात बंधारे भरले जातील. त्यामुळे भूजल पातळी विहिरींची वाढली जाईल आणि हातातोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या पदरात पडली जातील. या परिसरामध्ये जानेवारीनंतर पाण्याची टंचाई निर्माण होते. ती न होण्यासाठी वाकुर्डे बुद्रुक योजनेचं आवर्तन चालू करावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे.